दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण आपल्या लहानपणापासूनच आपल्या मुलांना आज्ञा पाळायला शिकवतो. आपण त्यांना बायबलमधलं सर्व काही शिक्षण देतो आणि विशेष म्हणजे त्यांना आज्ञा पाळायला आपण शिकवतो. मग ते आपल्या देवाच्या आज्ञा असोत किंवा आपल्या स्वतःच्या आज्ञा आहेत, ज्या लहान मुलांना आपण शिकवतो. आणि त्यांनी जर ते आज्ञा मोडली तर आपण त्यांना शिक्षा करतो. नियम कायदे जे आहेत ते आपल्यासाठीच बनवलेले आहेत. अगदी जे सरकारने बनवलेले आहेत किंवा जे राज्याचे सर्व काही अधिकारी आहेत, जे नियम बनवतात ते बऱ्याच वेळेस आपल्या भल्यासाठीच असतात. रेल्वे रूळ ओलांडू नका असं त्या ठिकाणी कायदा असतो, परंतु बऱ्याच वेळेस लोक तो आज्ञा ज्या आहेत त्या पाळत नाही. बऱ्याच वेळेस त्यांना त्यांचा जीवसुद्धा गमवावा लागतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा देवाने आपल्याला काहीतरी आज्ञा दिलेल्या आहेत, त्या आपल्याला पाळायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये बघा, आपण अशी अनेक उदाहरणं बघतो की ज्या ठिकाणी लोकांनी मोठमोठ्या त्याच्यात सेवकांनी सुद्धा आज्ञा मोडल्या आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. त्यातलं सर्वोत्तम उदाहरण जर आपण बघितलं तर शाऊल राजाला इस्रायल लोकांच्या इच्छेने परमेश्वराने राजा म्हणून नेमलं होतं. तो शूरवीर होता, परंतु एकदा शमूएल संदेष्टाची वाट न बघता त्यांनी होमबली केला. होमबली जो आहे हा देवाच्या आज्ञेनुसार फक्त संदेष्टा किंवा याजक यांनीच करायचा असतो. परंतु शाऊलानी शमूएलाची जास्त वेळ वाट बघितली नाही. त्यांनी स्वतः होमबली केला आणि त्यांनी देवाची ती आज्ञा मोडली. त्याच ह्याच्यामध्ये आपण बघतो की शाऊल राजा रात्री स्वतःचं भविष्य बघायला गेला. ती स्त्री होती मांत्री, जादूटोणा करणारी, काळी जादू करणारी, तिच्याकडे गेलेला होता. हे सुद्धा देवाच्या विरोधात होतं. आणि बघा की शाऊल राजाला शेवटी त्याच्या पदावरून जावं लागलं, त्याचा नाश झाला. आपण बघतो की देवाची आज्ञा ज्यावेळेस आपण पाळत नाही त्यावेळेस त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कधीकधी त्याचे भयंकर परिणामही भोगावे लागतात. कधीकधी आपण थोडक्यात सुटतो, पण कधीही विसरू नका, कारण आज्ञाभंग करण्याचे जे परिणामाची शिक्षा ही भोगावीच लागते. बऱ्याच वेळेस ती जास्त महागात पडते. आज्ञा पाळण्याने आशीर्वाद प्राप्त होतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. 1 शमूएल ह्याचा 13वा अध्याय आणि 13वा वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 13 and verse 13. शमूएल शाऊलास म्हणाला, तू मूर्खपणा केलास. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानिली नाही. मानली असती तर परमेश्वराने इस्रायलवर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.